मी अँकर नेहा आज आपल्या सोबत आहे ज्यांनी आरआरसी इंटरनेट हाय स्पीड कनेक्शन घेतलेलं आहे असं अकोल्यातलं नामांकित ज्यूस सेंटर गुप्ताजी ज्यूस सेंटर इथे आपण आलेलो आहोत आणि आपल्यासोबत जुळलेले आहेत हॅपी कस्टमर त्यांचा अनुभव ते नेमकं दर्शकांसोबत शेअर करणार आहेत। नमस्कार सर, आरआरसी मध्ये आपलं स्वागत आहे। आरआरसी इंटरनेट हाय स्पीड कनेक्शन तुम्ही घेतलेलं आहे आणि तुमचा आलेला अनुभव तुम्ही आमच्या दर्शकांसोबत शेअर करा। माझं नाव वर्धन साहू आहे। आमचे अकोल्यामध्ये 4 ब्रांचेस आहे गुप्ता ज्यूस सेंटरचे। आमच्याकडे पहिले दुसऱ्या कंपनीचे ब्रॉडबँड इंटरनेट कनेक्शन होते, त्याच्यात आम्हाला खूप प्रॉब्लेम जायचे, सोल्युशन भेटत नव्हतं पद्धतशीर। त्याच्यानंतर आम्ही आरआरसी ब्रॉडबँड कनेक्शन लावून घेतलं। आम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी सुविधा भेटते, स्पीड पण खूप छान आहे। त्यानंतर कोणत्याही गोष्टीला प्रॉब्लेम आला तर आम्हाला तुरंत सोल्युशन भेटून जाते। माझ्या घरात आणि माझ्या 4 दुकानांमध्ये आम्ही ब्रॉडबँड इंटरनेट कनेक्शन लावलेलं आहे। त्यात कॅमेरे, स्पीड सगळंच काही एकदम फार छान आहे। तर मी सगळ्यांना रिकमेंड करेल की तुम्हाला जर ब्रॉडबँड लावायचं असेल तर आरआरसी साइज लावा, त्याच्या व्यतिरिक्त दुसरा कोणताच लावू नका। नक्कीच तुम्हाला जर माझ्यासोबत म्हणजे अँकर नेहासोबत जर जुळायचं असेल आणि बोलण्याची संधी मिळवायची असेल तर खाली एक नंबर दिला जाईल, त्या नंबरवरती तुम्ही मला फोन करा आणि थेट माझ्याशी गप्पा करायला तुम्हाला संधी मिळणार आहे। ना रिचार्जची भानगड ना डाटा पॅक संपण्याचं टेन्शन, आमच्याकडे आहे आरआरसी ब्रॉडबँड कनेक्शन। तुम्ही घेताय ना वर्षाचा नवा प्लॅन। नमस्कार, आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत। अशा आहेत आजच्या हेडलाईन्स। हेडलाइंस प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, एमवी सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला। अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी। इंग्रजी नववर्षाच्या स्वागतासाठी शेगाव पायदळवारी, नव्या वर्षात श्रींच्या चरणी भक्तांचा मळा। दुष्काळ घोषित करत अकोलेकरांना शासनाने त्वरित मदत द्यावी, सक्तीची कर्ज वसुली थांबविण्याची गरज अधोरेखित। नारायणाच्या विद्यार्थ्यांचे अपार U-डायस नंबर नाहीच, आता विद्यार्थ्यांच्या समायोजनासाठी शिक्षणाधिकारी आग्रही। अकोट फैल उड्डाण पुलावर वाहतुकीचा बोजवारा, जड वाहतूक पाहता ट्रॅफिक हवालदार आवश्यक। 31च्या सेलिब्रेशन मोडवर तरुणाई, फटाक्यांची आतिषबाजी आणि रोषणाई सोबत जल्लोष। आता सविस्तर बातम्या। सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी प्रत्येक जण विशेष तयारी करत आहे। अनेकांनी हॉटेल आणि ढाब्यांवर पार्ट्यांचे आयोजन केले आहे, परंतु काही लोक असे आहेत की ज्यांना नवीन वर्षाचे स्वागत करण्याची विदेशी परंपरा नको। अशांनी आपल्या कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी श्री संत शिरोमणी गजानन महाराजांच्या मंदिराकडे आपले पाय वळविले आहेत। राम तिवारी यांचा विशेष रिपोर्ट। शहरात दर गुरुवारी व दररोज गजानन भक्त संत शिरोमणींच्या दर्शनासाठी पायीच शेगावला जातात। मात्र गेल्या काही वर्षांपासून लोक 31 डिसेंबरच्या रात्री शेगावला पायी जातात। नववर्षाचे स्वागत करण्यासाठी भाविकांची संख्या चांगलीच वाढली आहे। यात एकीकडे नवीन पिढीतील तरुण तरुणींची संख्या अधिक दिसून येत आहे, तर दुसरीकडे काही लोक हॉटेल्स, मोठमोठ्या रिसॉर्ट्समध्ये जातात नवीन वर्षाचे स्वागत, तर दुसरीकडे काही या मार्गाने नववर्षाचे स्वागत करण्यासाठी हजारो भाविक शेगावकडे रवाना झाले असून त्यात लहान मुले, महिला व पुरुष मोठ्या संख्येने चहा नाश्ता करून दर्शनासाठी निघाले। मार्गी हळूहळू चला, मुखाने गजानन बोला आणि गणगणगणात बोते असे भजन गाताना भाविक दिसत आहेत। अनेक सामाजिक संस्था आणि राजकीय पक्षांकडून या सर्व भाविकांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती। गजानन महाराजांचे दर्शन घेतल्यानंतर हे नवीन वर्ष आनंदात आणि भरभराटीत जाईल असा विश्वास पायी चालत आलेल्या काही भाविकांनी व्यक्त केला। आणि मी 2 वर्षापासून गजानन महाराजची पैदलवारी करते आणि ते 31ला, कारण की लोक पब मध्ये ड्रिंक्स वगैरे करतात, त्यापेक्षा देवाच्या सुरुवातीपासून नवीन वर्ष सुरू करणे हे खूप इम्पॉर्टंट असते आणि देवाच्या कृपेने हे वर्ष सर्वांचे चांगले जावो। हॅपी न्यू इयर। जिल्ह्याची अंतिम पैसेवारी सरासरी 47 पैसे जाहीर करण्यात आली आहे। यंदा खरीपाची पैसेवारी 50 पैशांपेक्षा कमी जाहीर झाल्याने दुष्काळ जाहीर होण्याचा व पर्यायाने
शेतकऱ्यांना सवलती मिळण्याचा मार्ग प्रशस्त झाला आहे, पण अद्याप शासनाने, शिक्षण विभागाने व इतर विभागांनी दुष्काळाचे निकष पालन सुरू केले नसल्याचे चित्र आहे. खरीप हंगामात जिल्ह्यात अतिवृष्टी झाली, त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. जून जुलै महिन्यात झालेल्या पावसामुळे सोयाबीन, कापूस, तूर पिकांचे नुकसान झाले. सततच्या पावसामुळे सोयाबीनच्या पिकाला शेंगा न लागल्याचे प्रकार सुद्धा समोर आले. एकूण याचा परिणाम शेतमालाच्या उत्पादनावर झाला आहे. जिल्ह्याची नजर अंदाज व सुधारित पैसेवारी सरासरी 47 पैसे जाहीर करण्यात आली होती. ही पैसेवारी अनुक्रमे सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात जाहीर झाली होती. आता 30 डिसेंबर रोजी अंतिम पैसेवारी जाहीर झाली. 990 गावातील स्थितीची पाहणी. पैसेवारी 50% खाली निघाल्यास पीक परिस्थिती गंभीर व 50% वर निघाल्यास पीक परिस्थिती उत्तम असे पैसेवारीचे कमी असून दुष्काळी परिस्थिती जिल्ह्यात आहे. असे असताना पिकांच्या पैसेवारीचा संबंध दुष्काळाशी असतो. पैसेवारीच्या आधारावर शासनाकडून दुष्काळाची निश्चिती करण्यात येते. दुष्काळ जाहीर झाल्यास कर्ज पुनर्गठन, सक्तीचा कर्जवसुली होणे, शालेय शुल्क, शेतसारा आदींबाबत दिलासा देता येतो. त्याची घोषणा राज्य सरकारने करण्याची गरज आहे. अनधिकृतपणे नारायणा ई टेक्नो स्कूलमधील 1ली ते 7वीच्या विद्यार्थ्यांचे अन्य शाळेत समायोजनाची कार्यवाही तातडीने करण्यात यावी असे आदेश शिक्षणाधिकाऱ्यांनी गट शिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत. या अनधिकृत शाळा प्रकरणात भाजप आमदार व खासदारांनी लक्ष देण्याची मागणी आता समोर येत आहे. शहरापासून जवळच असलेल्या खडके परिसरात नारायणा एज्युकेशन ट्रस्टद्वारा संचालित नारायणा ई टेक्नो स्कूल सुरू करण्यात आली. याबाबत शिक्षण विभागाने चौकशी केली. शासनाची पूर्व परवानगी न घेता शाळा सुरू करण्यात आल्याने शिक्षण विभागाने प्रथम 1 लाखाचा दंडही ठोठावला होता. नंतर पुन्हा 1 लाखाचा भरणा करण्यात आला. शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी शाळेला शासन मान्यता प्राप्त नसतानाही शाळा अनधिकृतपणे सुरू असून शाळेत इयत्ता 1ली ते 7वीचे 550 विद्यार्थी आहेत. शाळेने दुसऱ्यांदा 1 लाखाच्या दंडाची रक्कम ऑनलाईन पद्धतीने चलनाद्वारे भरली. याचा अर्थ शाळा नियमबाह्य आहे. असे असताना पोलीस विभागातील कायदे तज्ज्ञांना या शाळेच्या विरोधात तक्रार प्राप्तीनंतर गुन्हा दाखल करण्यास सबळ उत्तर मिळत नसल्याची चर्चा पोलीस वर्तुळात आहे. दरम्यान शाळेतील 550 विद्यार्थ्यांना इतरत्र हलविण्याचा प्रयत्न हा पालकांची व विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे उघड करत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणात आतापर्यंत लक्ष का घातले नाही असा प्रश्न उपस्थित होत असून भाजप लोकप्रतिनिधींनी किमान लक्ष घालण्याची गरज आहे. अकोटफैल येथे रेल्वे उड्डाणपुलावरची वाहतूक आता वाढली असून या ठिकाणी दिवस रात्र ट्रॅफिक पोलीस आवश्यक झाला असून शहरातील जड वाहतूक बंदीच्या आदेशाची अंमलबजावणी होत नसून जिल्हाधिकाऱ्यांनी रस्ता सुरक्षेचा आढावा घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे. अकोटफैल पोलीस स्टेशन समोर येणारी जड वाहतूक थेट रामदासपेठ पोलीस स्टेशन पर्यंत येऊन पोहोचते. तरी देखील या समस्येवर कोणाचे लक्ष नाही. त्यात न्यू तापडिया नगर येथील हजारो वाहनांची वाहतूक आता या मार्गाने होणार आहे. अशात या ठिकाणी अपघात झाल्यास कोण जबाबदार असा प्रश्न विचारला जात आहे. रेल्वे माल धक्क्याला जड वाहतुकीचे शहरातील नियम लागू नाहीत. त्यामुळे जड वाहतुकीसंबंधी काढलेल्या सर्व आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने चौकशी करावी. इतकेच नव्हे तर या ठिकाणी दिवस रात्र अशा दोन्ही शिफ्टमध्ये शहर वाहतूक शाखेचा कर्मचारी वाहतूक नियमनासाठी तैनात करण्याची गरज आहे. या मार्गावरची जड वाहतूक थांबविल्यास स्थानिकांना दिलासा मिळू शकतो. या मार्गावर मोठा अपघात झाल्यास प्रशासनासमोर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. इतकी बिकट परिस्थिती या मार्गावर आहे. हजारो लोकांची वस्ती असलेल्या न्यू तापडिया नगर भागातील लोकांनी जावे तरी कुठून असा प्रश्न आता नव्या वर्षात विचारला जाणार आहे. 10 दिवस रेल्वे गेटची देखभाल दुरुस्तीसाठी ते 1 जानेवारी पासून बंद करण्यात आले आहे. RRC न्यूजने पर्यायी मार्गाची पाहणी केली असता ते सुस्थितीत नसल्याचे चित्र आहे. नव्या वर्षात अर्थात 1 जानेवारी पासून पुढील 10 दिवस न्यू तापडिया नगर रेल्वे गेट हे देखभाल दुरुस्तीसाठी बंद राहणार आहे. या ठिकाणी अद्याप उड्डाणपुलाच्या बांधकामासाठीचा बंद सुरू झाला नाही. हे गेट बंद राहणार असल्याने न्यू तापडिया नगर भागात राहणाऱ्या हजारो नागरिकांना आता पंचशील नगर भागातून दुबेवाडी पुढे बापूनगर मार्गे रेल्वे स्टेशन समोर अकोटफैल मार्गे शहरात प्रवेश करता येईल. पण असे असताना या मार्गावरील समस्या कायम आहे. या मार्गावर स्ट्रीट लाईट नाहीत याची माहिती लोकप्रतिनिधींनी घेण्याची गरज आहे. इतकेच नाही तर रेल्वे क्वार्टरचा रस्ता उखडलेला आहे. या भागातील गुंडाचा बंदोबस्त पोलिसांना करावा लागेल. त्याचबरोबर पवननगरीतून पुढे आपातापा मार्गाला जोडलेल्या रस्त्यावर स्ट्रीट लाईट्स आवश्यक आहेत, पण त्याकडे
महापालिका प्रशासन व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष आहे. इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर. ना दर महिन्यात रिचार्जची भानगड, ना डाटा पॅक संपण्याचं टेन्शन. आमच्या घरी आहे RRC ब्रॉडबँड कनेक्शन. तुम्ही घेतलाय काही वर्षाचा नवा प्लॅन? विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. ज्या लोकांनी बोगस रेशन कार्ड तयार केले आहे, पात्र नसताना देखील जे लोक रेशनचे धान्य उचलत आहेत, त्यांच्यावर 1 जानेवारीपासून राज्य शासन कारवाई करणार आहे. अशा लोकांची ओळख eKYC द्वारे केली जाणार आहे. त्यामुळे 1 जानेवारीपासून बनावट रेशन कार्ड बंद होण्याची शक्यता आहे. रेशन दुकानांच्या माध्यमातून शासन नागरिकांना गहू, हरभरा, साखर तथा अन्य 10 जीवनोपयोगी वस्तू मोफत वितरण करण्याची योजना तयार करीत आहे. मात्र बोगस रेशन कार्डाचे प्रमाण वाढल्याचे शासनाच्या निदर्शनास आल्यामुळे बोगस रेशन कार्ड कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतलाय. पात्र नसताना देखील जे लोक चुकीच्या पद्धतीने रेशन उचलत आहेत, त्यांचे कार्ड बंद करण्यात येणार आहे. तसेच बोगस रेशन कार्डची ओळख eKYC द्वारे केली जाणार आहे. रेशन कार्ड धारकांना KYC साठी आवश्यक प्रमाणपत्र द्यावे लागेल. त्यासाठी 31 डिसेंबर शेवटची तारीख निश्चित केली होती, परंतु आता फेब्रुवारी 2025 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. ज्यांचे eKYC बाकी आहेत त्यांनी आपल्या रेशन दुकानात जाऊन eKYC करून घ्यावे, असे आवाहन पुरवठा विभागाने केले आहे. हरियाणातून केरळला जाणाऱ्या एका कंटेनरमध्ये कत्तलीसाठी म्हशी नेण्यात येत होत्या. स्थानिक गुन्हे शाखेला याबाबत माहिती मिळाली होती. त्या आधारे पोलिसांनी बाळापूर रोडवर तपे हनुमान मंदिराजवळ कंटेनर पकडले आणि 5 आरोपींना अटक केली. कंटेनरमध्ये 55 म्हशी कोंबून नेण्यात येत होत्या. अकोला जिल्ह्यात गोवंश आणि म्हैस वर्गीय पशूंची वाहतूक तसेच कत्तलीसाठी नेण्यात येत असल्याच्या घटना वाढलेल्या दिसल्या. त्यामुळे अकोला पोलीस अधीक्षकांनी हे प्रकार रोखण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गठीत करण्यात आले. पथकाला मिळालेल्या माहितीनुसार 31 डिसेंबर रोजी बाळापूरच्या तपे हनुमान मंदिराजवळ नाकाबंदी केली आणि कत्तलीसाठी हरियाणा येथून केरळला 55 म्हशी नेणारा कंटेनर पकडला. निर्दयीपणे म्हशी बांधून नेण्यात येत होत्या. या कारवाईत पोलिसांनी 5 आरोपींना अटक केली. म्हशी आणि कंटेनर मिळून 46,20,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. 5 आरोपींना बाळापूर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले, तर पकडलेले पशुधन आदर्श गोशाळा म्हैसपूर अकोलाच्या सुपूर्द केल्या. इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर. पेट्रोलचे वाढले दर, गॅस सिलेंडरच्या वाढल्या किमती, जीवनावश्यक वस्तू असो की कपडे यांचे देखील वाढले दाम. अकोल्यात पहिल्यांदाच इतर टेलिकॉम कंपन्यांपेक्षा स्वस्तात इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन. RRC नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेड द्वारे स्वस्तात इंटरनेट कनेक्शनच्या संधीचा फायदा घ्या आणि बचत करा. निम्म्या पैशात मिळवा इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन. RRC नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेड. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. पक्षाचा राजीनामा दिलेल्या चंचल पितांबरवाले यांना पक्षातून काढून त्यांची प्रतिमा मलिन केल्याचा आरोप त्यांनी एका पत्रकातून केला आहे. तर भाजप श्रेष्ठींनी त्यांची माफी मागावी, अन्यथा त्यांच्यावर कारवाईचा इशारा चंचल यांनी एका खरमरीत पत्रातून भाजपा जिल्हाध्यक्षांना दिला आहे. भारतीय जनता पार्टीची दुटप्पी भूमिका व जनमानसात प्रतिमा मलिन केल्याबाबत अकोटच्या चंचल पितांबरवाले यांनी भाजप श्रेष्ठींना चांगलेच खरमरीत पत्र लिहिले आहे. त्यांनी विधानसभा निवडणुकीत पक्षविरोधी काम करणाऱ्या आमदार प्रकाश भारसाकडे यांना सोडून इतरांवर केलेल्या कारवाईचा समाचार या पत्रात घेतला आहे. गेल्या 17 वर्षापासून भारतीय जनता पक्षासोबत इमान इतबारे पक्षवाढीसाठी जिल्ह्यातील ग्रामीण भागात काम केले आहे. लोकसभा निवडणुकीत उमेदवार खासदार अनुप धोत्रेसाठी जनमानसात अगदी तळागाळात जाऊन पक्षाचे काम केले आहे. त्यामुळे लोकसभेत भाजपाचे उमेदवार अनुपजी धोत्रे विजयी झाले असा दावा चंचल पितांबरवाले यांनी केलाय. नुकताच विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर विरोध असताना भाजपाने विद्यमान आमदार प्रकाश भारसाकडे यांना उमेदवारी जाहीर केली होती. मतदारसंघात दिलेल्या उमेदवाराबाबत नाराजी होती. स्थानिक उमेदवार, वाढते वय, निकृष्ट दर्जाचे झालेली कामं तसेच अकोट, तेल्हारा, हिवरखेड येथील काही 5 ते 8 पदाधिकारी यांनी आमदार यांच्या भोवती आवरण तयार केले. त्यामुळे अनेक निष्ठावंत भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांना
सावत्र वागणूक मिळत होती. अशा अनेक कारणांमुळे माझ्या पदासह सदस्य पदाचा सन्मानपूर्वक पक्षाकडे राजीनामा सोपवला होता, असा दावा चंचल पितांबरवाले यांनी केला आहे. भाजप जिल्हाध्यक्ष यांनी 11 पदाधिकाऱ्यांचे निलंबन पत्र काढून माझा अपमान व बदनामी करण्याच्या हेतूने जनमानसात प्रतिमा मलिन केली, असा दावा चंचल पितांबरवाले यांनी केला आहे. त्या अनुषंगाने स्थानिक पदाधिकाऱ्यांनी पत्र काढून माझी जाहीर दिलगिरी व्यक्त करावी, असा इशारा त्यांनी दिला. अन्यथा आपण हेतुपुरस्सर एक महिला पदाधिकारी यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केल्याने पुढील कायदेशीर प्रक्रिया आपण विरुद्ध करावी लागेल, असेही त्यांनी या पत्रात नमूद केले आहे. अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यात जे राजकारण सुरू आहे, किशोर मांगटे पाटील यांनी या 2 दिवसापूर्वी एक पत्र काढलेलं आहे की काही बड्या नेत्यांची त्यांनी हकालपट्टी केली. 11 नेत्यांची नावं त्यामध्ये आहे, त्यामध्ये माझं सुद्धा नाव आहे. पण मी हे तुम्हाला सांगू इच्छिते की विधानसभेच्या 2 महिन्यापूर्वीच मी माझ्या सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला होता आणि बावनकुळे साहेब आणि वरिष्ठ जे नेते आहेत त्यांना मी हे पत्र राजीनामाचं पत्र फॉरवर्ड केलेलं होतं. त्यानंतरही त्यांनी माझं नाव या 11 लोकांची जी लिस्ट आहे त्यामध्ये माझं नाव टाकलेलं आहे आणि हे यांनी हेतुपुरस्सर केलेलं आहे की जेणेकरून माझ्या नावाची बदनामी व्हावं किंवा मला पक्षातून अपमानित केलेलं आहे त्यांनी, तर मी याचा न्याय तर मिळूनच घेईल. आणि दुसरी गोष्ट की किशोर मांगटे पाटील यांचं म्हणणं आहे की हे पत्र स्थानिक मंडळ अध्यक्ष हरीश टावरी आणि राजू रावणकर यांनी हे पत्र व्यवहार केलेला आहे, त्यामुळे ही कारवाई आम्ही करतोय. पण कारवाई करण्याचा मुळीच तिथे प्रश्नच निर्माण होत नाही की मी राजीनामा हा भाजप पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला आहे, तर पक्षाचा आणि माझा कुठं संपर्कच येत नाही. तर ही जी माझी बदनामी झालेली आहे, हेतुपुरस्सर त्यांनी जी माझी बदनामी केलेली आहे, यांनी माझी जाहीर माफी मागावं. अन्यथा मी राजू रावणकर आणि हरीश टावरी यांच्या घराच्या समोर ज्या मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी आहेत त्या सगळ्या बहिणी यांच्या घरासमोर उतरून धरणे आंदोलन करतील येणाऱ्या काळात, जर त्यांनी माझी माफी मागितली नाही तर. 31st आणि नववर्षाचे स्वागत करण्यासाठी शहरातील मोठ्या हॉटेल्स, सेलिब्रेशन लॉन, फार्म हाऊस आणि काही मोकळ्या मैदानात खास लॉन सज्ज झाले आहेत. त्यासाठी काही इव्हेंट मॅनेजमेंट करणाऱ्या कंपन्याही सरसावल्या आहेत, पण त्यांच्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. न्यू इयर पार्टीसाठी कुटुंब, लहान मुलांसाठी स्वतंत्र पॅकेजची व्यवस्था केली आहे. त्यामुळे शहरातील सुमारे 50 वर अधिक ठिकाणी या न्यू इयर पार्टीची व्यवस्था करण्यात आली असून तेथे नागरिकांसाठी लाईव्ह डीजे कॉन्सर्टची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. 31 डिसेंबरच्या निमित्ताने सरत्या वर्षाला निरोप आणि 1 जानेवारी 2025 मध्ये नववर्षाचे स्वागत करण्यासाठी प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीने त्याचे सेलिब्रेशनचे नियोजन करत असतात. यामध्ये काही जण परिवारासह एन्जॉय करण्याला पसंती देतात, तर कुटुंबियांसह हे सेलिब्रेशन संस्मरणीय राहावे यासाठी काही जण एकत्र येत पार्टी करण्याला पसंती देतात. शहरातील अनेक रेस्टॉरंटमध्ये बुकिंग देखील करण्यात आली आहे. हॉटेल, ढाबे, रिसॉर्ट, लॉन रोषणाईने सजले आहेत. याशिवाय शहर आणि परिसरातील सर्व हॉटेल, ढाबे, रिसॉर्ट, लॉन नववर्षाच्या स्वागतासाठी आकर्षक रोषणाई आणि ग्राहकांना आकर्षित करतील अशा रीतीने सजले आहेत. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाइन्स प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, MV सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला. अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी. इंग्रजी नववर्षाच्या स्वागतासाठी शेगाव पायदळवारी. नव्या वर्षात श्रींच्या चरणी भक्तांचा मळा. दुष्काळ घोषित करत अकोलेकरांना शासनाने त्वरित मदत द्यावी. सक्तीची कर्ज वसुली थांबविण्याची गरज अधोरेखित. नारायणाच्या विद्यार्थ्यांचे अपार U-डायस नंबर नाहीच. आता विद्यार्थ्यांच्या समायोजनासाठी शिक्षणाधिकारी आग्रही. अकोट फाईल उड्डाणपुलावर वाहतुकीचा बोजवारा. जड वाहतूक पाहता ट्रॅफिक हवालदार आवश्यक. 31च्या सेलिब्रेशन मोडवर तरुणाई. फटाक्यांची आतिषबाजी आणि रोषणाई सोबत जल्लोष.
बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2,21,000हून अधिक दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे यूट्यूब चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.